डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशन प्रस्तुत करत आहे आपुलाची संवाद आपणाशी. संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे. आपणच आपल्या मनाशी साधलेलं हितगुज म्हणजे स्वसंवाद. आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकात लेख लिहिलेल्या प्रत्येक दिग्गज लेखकाचं हे हितगुज अभ्यासाबरोबरच मंथन, चिंतन आणि त्यांनी त्यांच्या विषयाशी साधलेल्या सहज, सोप्या संवादातून शब्दस्वरूपात व्यक्त केलंय. या लेखमालेतला प्रत्येक लेख म्हणजे अनुभव, अभ्यास आणि विचार या साधनांनी पैलू पाडलेला हिरा. प्रत्येक लेख त्याच्या तेजाने अचंबित करणारा आहे. संवाद असाही असू शकतो. आजवर माहीत असलेला संवाद म्हणजे एक तर परस्परांशी किंवा स्वतःच्या मनाशी. आपल्या स्वतःशी होणाऱ्या संवादामध्ये आलेले हे दृश्य अदृश्य घटक रोजचे असले तरी किती वेगळे आहेत. थांब जरासा असं मनाला सांगत कल्पनात्मक, रूपकात्मक, स्पर्शात्मक आणि विचारात्मक असा हा शब्दसंवाद विलोभनीय आहे. लेखमालेतला आजचा लेख संवाद शिक्षणाशी. शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे अभ्यासू वक्ते, विवेकानंद केंद्राचे जीवनव्रती, विविध भाषांमधून विपुल लेखन केलेले प्रेरणादायी लेखक मुकुल कानिटकर. मनुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंत विद्यार्थी दशेतच असतो. हसत खेळत ज्ञान मिळवणं, जिज्ञासा वाढवणं हेच खरं शिक्षण. त्यामुळे बालपणातला मूळ आनंदी स्वभाव जिवंत राहणं म्हणजे शिक्षणाचं परिवर्तन या विचाराचं रूपकात्मक चित्रण या लेखामध्ये केलंय. शिक्षणाचं उद्दिष्ट एक व्यक्ती तयार करणं नसून संपूर्ण समाज घडवणं हे आहे. त्यामुळे साचेबद्ध शिक्षण पद्धतीत बदल करून स्वतंत्र, सृजनशील अशा समग्र शिक्षण व्यवस्थेची निकड सांगणारा हा लेख संवाद शिक्षणाशी. लेखक मुकुल कानिटकर. अभिवाचन केलंय सचिन पंडित यांनी. हिमालयाचं सौंदर्य आणि आकर्षण वेगळंच आहे. ते केवळ प्राकृतिक सौंदर्य नसून त्यात कुठंतरी अध्यात्माचा पूट अनुभवायला मिळतो. त्यामुळे हिमालयात भ्रमण करण्याचा आनंद अद्भुतच. दूरवरून येणारी गंगामातेची सुंदर लयबद्ध खळखळ, पक्ष्यांचा कलरव, दूर उंचावर दिसणारी हिमाच्छादित शिखरं मनाला अशी साद घालतात की त्यांचं वर्णन करणं शक्य नाही. भाईजींना गेल्या कित्येक वर्षांपासून हिमालयात फिरण्याची आवड आहे. केदारेश्वराचं दर्शन करून परत आल्यानंतर ऋषिकेशला नीलकंठ महादेवाच्या मंदिरात जाण्याचा मोह त्यांना आवरता येईना. मागच्या बाजूनी गंगेच्या बैराजपासून ट्रेकिंगनी जाण्याचा आनंद तर वेगळाच. समोरच्या बाजूनी जाणाऱ्या जीप आणि त्यांचा धुरळा चुकवत जाण्यापेक्षा मागून जंगलातून पायी जाणं हे नेहमीच भाईजींना आवडायचं. सन 1993 पासूनच अनेक कार्यकर्त्यांना, विद्यार्थ्यांना, युवकांना घेऊन नीलकंठ महादेवाचं ट्रेकिंग करण्याचा सुयोग भाईजींच्या आयुष्यात अनेक वेळा आला होता. यावेळेस मात्र एकटेच भाईजी त्या ट्रेकिंगच्या मार्गाने निघाले. सुंदर हिमालय आणि एकांत त्याचा आनंद घेत घेत ते चालले होते. बरोबर अर्ध्यावर एक छोटीशी गुहा आहे. त्या गुहेचं नाव आहे झिलमिल गुहा. त्या झिलमिल गुहेत नेहमीच कोणी ना कोणी अवधूत संत राहतात. आजपर्यंत जितके वेळा भाईजींनी नीलकंठ महादेवावर चढाई केलीये तितक्यांदा कोणी ना कोणी वेगवेगळा संत, महात्मा अवधूत धुनी पेटवून झिलमिल गुहेत राहताना त्यांना दिसला. याही वेळेस कोणी भेटेल अशा अपेक्षेनं भाईजींनी झिलमिल गुहेकडे पाय वळवले. पण आज खूपच शांत वाटत होती गुहा. आतल्या बाजूला तर अंधारच असतो. थोडंसं पाणी टपकत होतं. त्याखाली कोणीतरी एक शिवपिंड ठेवलीये. त्याच्यामुळं सतत शिवपिंडीवर होणारा नैसर्गिक अभिषेक हे त्या झिलमिल गुहेचं एक आकर्षण. बाहेरच्या बाजूला राहण्याकरता थोडीशी व्यवस्था, जशी जंगलात असते तशीच. लाकडाची पाटी थोडी वरती ठेवून झोपण्याकरता जागा, असं सगळं केलेलं आहे. तिथं कोणीच दिसलं नाही. थोडंसं डोकावून पाहिलं तर धुनी पेटलेली होती. धुनीमधून धूर निघत होता, निखारे दिसत होते. म्हणजे कोणीतरी आहे. असतील जवळपास कुठेतरी स्नानाला किंवा फिरायला गेलेले.
असं म्हणून थकवा दूर सारण्याकरता धुनीच्या बाजूला एका कोपऱ्यात भाईजी बसले आणि त्यांच्या लक्षात आलं, गुहेच्या आतल्या बाजूच्या शंकराच्या पिंडीजवळ कोणीतरी बसलंय. ध्यानमग्न असावेत. त्यांचं ध्यान मोडू नये म्हणून भाईजी पण स्वतःच्या विचारात रममाण झाले. कधी डोळा लागला कळलंच नाही. त्या पिंडीजवळ बसलेली ती आकृती, जिची उंची 4-4.5 फुटापेक्षा जास्त नसावी, उठली आणि भाईजींकडे आली. दुरून येताना पाहून कोणीतरी लहान मुलगा असावा अशी ती आकृती होती. चालण्यामध्ये अल्लडपणा, बालपण जाणवत होतं. जवळ आल्यावर पाहिलं तर हे काय? चेहऱ्यावर अनेक वर्षांच्या सुरकुत्या पडलेलं म्हातारं, वार्धक्यानी पिकलेलं असं ते व्यक्तिमत्व. डोळे तेजस्वी, पण डोळ्यावरच्या भुवया खूप मोठ्या वाढलेल्या आणि त्या भुवया जवळपास डोळ्यावरती झाकलेल्या, पण त्यातून झाकणाऱ्या डोळ्यांमधलं तेज आकर्षित करत होतं. भाईजींनी विचारलं, कोण तुम्ही? उत्तर मिळालं नाही. फक्त एक हलकसं स्मितहास्य. तुझ्याशी बोलायला आलोय. काय बोलणार? काय तुमचं वय? माहिती नाही. हजारो वर्ष झाली या जगात मी वाटचाल करतोय. कधी कोणी लक्ष देतं, कधी देत नाही. खरं तर लोक दुर्लक्षच करतात असं वाटतं. पण तुमच्या सगळ्या हालचाली अगदी बालवत वाटतात. हो, आहे मी बालच. मग चेहरा इतका म्हातारा? खूप वर्ष झालीत ना, त्याच्यामुळे वय झालं. वय झाल्यामुळे म्हातारपण आलं. मग बालक आहात की म्हातारे? आता ते तूच ठरव. ही संस्कृतीच नित्य नूतन आणि प्राचीन आहे. त्यामुळं म्हातारपणातही बालपण जिवंत ठेवावं लागतं. आणि माझं तर कामच तसं आहे. काय काम आहे तुमचं? मानवाच्या नवीन पिढीला जगण्याकरता तयार करणं, हे माझं काम. म्हणजे? म्हणजे जनावरही दुसऱ्या पिढीला जन्म देतात. त्याला काही ना काहीतरी शिकवतात. शिकार करायला शिकवतात. पक्षी असतील तर ते घरटं बांधायला शिकवतात. मग माणूस तर या सगळ्यांच्याही पुढं गेलेला, पशुत्वाच्या पुढं गेलेला. त्यांनी तर शिकवण्यातही त्यांच्या पुढं जायला हवं ना. म्हणून आपल्या नवीन पिढीला आपल्यापेक्षाही अधिक सुयोग्य बनवण्याच्या मानवानं चंग बांधला. आणि त्याकरता जे काम दिलं ते माझं काम. ओ, अच्छा, म्हणजे तुम्ही शिक्षणाबद्दल बोलताय होय? हो, मीच शिक्षण आहे. काय? शिक्षणाचंच मूर्तिमंत रूप? मला तर वाटलं तुम्ही कोणीतरी प्राचीन ऋषी असाल. ती तुझ्या मनातील कल्पना. त्याच्यामुळे तू काहीही वाटून घेऊ शकतोस. पण मी आहे शिक्षण. अनादिकालापासून मानवाच्या नवीन पिढीला तयार करण्याचा चंग बांधलेला. अनेक पिढ्यांच्या दुर्लक्षानंतर सुद्धा अनेक बदलांनी माझी हेळसांड झाली, तरी मी आपलं बालपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे काय? म्हणजे काय म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंटाची मान. काय म्हणजे? तू तर स्वतःला एवढा मोठा शिक्षणतज्ञ समजतोस. सगळीकडे जाऊन भाषणं देतोस आणि तरी तुला एवढीशी बाब कळू नये. शिक्षण म्हणजे शेवटी काय? शिक्षण म्हणजे माणूस घडवणं. भाईजींनी चपापून उत्तर दिलं. व्यक्ती फक्त चांगली होऊन चालणार नाही, तर त्या व्यक्तीला इतरांशी कसं वागायचं, सामंजस्याने कसं जगायचं, परस्पर संबंध कसे ठेवायचे आणि त्यातून पुढच्या पिढीला निर्माण करणारी अशी एक सुरचित समाजव्यवस्था कशी निर्माण करायची, हे सगळं शिकवण्याचं काम शिक्षणाचं आहे. हो का? फक्त माणूसच घडवायचा का? आणि मग त्या माणसाला चांगलं जगण्यालायक बनवून टाकलं की काम होईल का? एक माणूस तयार करून शिक्षण पूर्ण होईल? हो, पण असा एक तयार केला गेला तर सगळे तयारच होतील ना? असं होत नसतं. शिक्षणाचं काम आहे पूर्ण पिढी घडवणं. माझ्या जीवनाचं उद्दिष्ट, शिक्षणाचं उद्दिष्ट
कुठलीही एक व्यक्ती तयार करणं नसून पूर्ण समाज घडवणं आहे. म्हणजे काय हो? अरे बाबा, व्यक्ती फक्त चांगली होऊन चालणार नाही. त्या व्यक्तीला इतरांशी कसं वागायचं, सामंजस्याने कसं जगायचं, परस्पर संबंध कसे ठेवायचे आणि त्यातून पुढच्या पिढीला निर्माण करणारी अशी एक सुरचित समाजव्यवस्था कशी निर्माण करायची, हे सगळं शिकवण्याचं काम शिक्षणाचं आहे. अच्छा, म्हणजे शिक्षणाचं उद्दिष्ट व्यक्तिगत नसून सामूहिक आहे असं तुम्हाला म्हणायचंय? हो, असं म्हण हवं तर. पण माझं म्हणणं सामूहिक नाही. माझं म्हणणं आहे, शिक्षणाचं उद्दिष्ट समग्र असायला हवं, संपूर्ण असायला हवं. सगळ्यांचा आपापसात असलेला संबंध, त्याचा साक्षात्कार घडवता आला तर मग माझं काम होईल. एकही अपवाद न राहता प्रत्येकाच्या जीवनात हे घडून आलं तरच खऱ्या अर्थानं शिक्षणाचं काम पूर्ण होईल. अरे वा, म्हणजे शिक्षणाचं उद्दिष्ट व्यक्तिगत वेगवेगळे न राहता संपूर्ण मानवतेचं म्हणा किंवा संपूर्ण समाजाचं हे एकच असणार. हो, पण समाजाची व्याख्या करतानाही मानवता वगैरे असे मोठे शब्द वापरण्याची गरज नाही. आपलं एक वैशिष्ट्य घेऊन, ओळख घेऊन समाज उभा राहतो. त्याला कधी जाती म्हणलं जात होतं, कधी त्याला एक विशिष्ट जनसमुदाय म्हणून ओळखलं जात होतं आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यालाच तुम्ही राष्ट्र म्हणता. म्हणून राष्ट्रनिर्मिती हे शिक्षणाचं खरं उद्दिष्ट आणि त्या राष्ट्रनिर्मितीकरता आवश्यक असलेली अशी माणसं तयार करणं हे शिक्षणाचं काम. मग ती राष्ट्रनिर्मिती अशी झाली पाहिजे की प्रत्येक राष्ट्रानं आपापसात परस्पर प्रेमाचे संबंध ठेवावेत. म्हणून त्या राष्ट्रांचं कुटुंब म्हणजे सगळं जग. ती म्हणजे मानवता. फक्त मानवताच नाही, तर त्याच्यात सर्वसमावेशी, प्रकृतीप्रेमी, कल्याणकारी धोरणं हे सगळं शिक्षणानं होणार. आनंदात बागडणं हेच खरं शिक्षण. ज्ञानाशिवाय आनंद नाही आणि ज्ञानाशिवाय शिक्षणही नाही. शिक्षण असेल तर ज्ञान असेल आणि ज्ञान असेल तर आनंद असेल. म्हणून आनंद, किलबिल, बागडणं, खेळणं हा माझा मूळ स्वभाव. अरे बापरे, आता कळलं तुम्ही इतके का वाकलेले आहात. इतकी मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. आहे ना, पण आता सध्या कुठं माझ्याकडं कोण लक्ष देतंय बाबा. त्यामुळं या जबाबदारीतून सध्या तरी मी मुक्त आहे. ती जबाबदारी पार पाडू शकत नाही याची खंत नक्की आहे. आणि त्याच्याचमुळे तुला माझ्या चेहऱ्यावर कुठंतरी अशा सुरकुत्यांमध्ये ती दुःखाची रेषा दिसत असेल. पण माझा मूळ स्वभाव आनंदी आहे. कारण आनंदाशिवाय शिक्षण शक्यच नाही. आनंदात बागडणं हेच खरं शिक्षण. ज्ञानाशिवाय आनंद नाही आणि ज्ञानाशिवाय शिक्षणही नाही. म्हणून शिक्षण असेल तर ज्ञान असेल आणि ज्ञान असेल तर आनंद असेल. म्हणून आनंद, किलबिल, बागडणं, खेळणं हा माझा मूळ स्वभाव. म्हणून तुला दुरून पाहिल्यावर मी बाल्यवत वाटलो. आहे मी बच्चाच. माझं बालपण कधीच सरायला नको. माझा बालभाव चिरंतन राहो. हेच खरं शिक्षण आहे. या ज्या सुरकुत्या आल्या आहेत ना, तिचे वार्धक्य आलं ते एवढ्यामुळेच की या बालपणाला आज वाव मिळत नाहीये. मी थकलोय रे. आज इतकं बोजड माहितीचं ओझं आपण शिक्षणाच्या नावानं आपल्या नवीन पिढीवर लादलेलं आहे. किती मोठमोठाली दप्तरं, जणू त्यांना वेटलिफ्टरच करायचंय की काय. ऑलिम्पिकमध्ये जाऊन त्यांना मेडल जिंकायचं असावं अशा आविर्भावात त्या 2.5-3 वर्षाच्या छोट्याशा मुलाच्या पाठीवर एवढं मोठं दप्तराचं ओझं टाकायचं. आणि तेही फक्त वह्या-पुस्तकाचं नाही, तर त्यातल्या बोजड विषयांचंही. विषय न कळता बिचाऱ्याला पाठ करायला लावणार आहे. त्याला काहीही माहिती नसलेल्या बाबी त्यानं न अनुभवलेल्याही. त्यामुळं तुमच्या शाळांमधल्या मुलांचं बालपणच हरवून गेलंय. त्यांचं बालपण हरवलं म्हणून माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढल्या. शिक्षक मुलांना जितकं जास्त होमवर्क देतात ना, तेवढी एक एक सुरकुती वाढत जाते. आणि त्याचबरोबर या भुवईमधला एक एक केस थोडा थोडा लांब होत जातो.
मुलांवर पाठांतराचे जेवढे अत्याचार होतात तेवढ्याच माझ्या भुवया लांब होतात आणि हे डोळे झाकतात. ही माझी आपली एक तरा झाली. स्वतःचेच डोळे झाकून घेतले, झापडं लावून घेतली म्हणजे दुःख थोडं कमी होईल असं वाटतं. काळजालाही घरे पाडतं त्याचं काय. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातावर बसणारी छडी किंवा त्याला विचारण्यात येणारे निरर्थक प्रश्न ऐकले की माझ्याच पाठीवर कोणीतरी कोरडे ओढलेत असं वाटतं. खरं सांगू का, माझा मूळ स्वभाव आनंदी आहे. माझा मूळ स्वभाव म्हणजे खेळणं. माझा मूळ स्वभाव म्हणजे समजून घेणं. नवनवीन गोष्टींबद्दल कुतूहल, आश्चर्य निर्माण होऊन त्यावर प्रयोग करून त्यातून काहीतरी समजून घ्यायचं आणि ते आत्मसात झालं की आनंदानं किंचाळायचं. आता तर वर्गात मला म्हणतात, शांत राहा, शांत राहा, ओरडू नका, हाताची घडी तोंडावर बोट, चिडी चूप. जसजसं शिक्षक असं म्हणतात ना, तसतशी माझी पाठ वाकते, तसतशी माझी बोबडी वळते आणि माझं बालपण कमी होत जातं. म्हणून माझा जो मूळ आनंदी स्वभाव आहे ना, तो स्वभाव जिवंत राहावा हे शिक्षणाचं परिवर्तन. बाकी सर्व गौण आहे रे. बाईजी हसत होते. ते म्हणाले, हेच तर करायचा आम्ही प्रयत्न करतोय गुरुकुलांच्या माध्यमातून. आम्ही तुमचा हरवलेला आनंद परत जागा करण्याकरता धडपडतोय. हो, गुरुकुलांमध्ये मला हेच आवडतं. तिथं गेलं की माझं खरं स्वरूप समोर आल्यासारखं वाटतं. म्हणजे मुलांवर बंधनं नाहीत, झुंडशाही नाही, कळप बनवून शिकवणं नाही. सध्या तर एका वर्गाचा एक कळप आणि त्याला सगळं काही शिकवायचं. मग ते शिकवल्यानंतर त्याला आलं की नाही आलं हे माहिती नाही. पण मग वर्ष पूर्ण झालं म्हणून कसली तरी माहितीची पोपटपंची करणारी परीक्षा घ्यायची आणि त्यात 100 पैकी 35 मार्क मिळाले म्हणजे 65 मार्कांचं त्याला येत नाही बरं, तरी सुद्धा त्याला पुढच्या कळपामध्ये, पुढच्या वर्गामध्ये ढकलायचं. असं शिक्षण असल्यामुळं मी वाकलोय. असं शिक्षण असल्यामुळं मी म्हातारा झालोय. गुरुकुलामध्ये प्रत्येक विद्यार्थी बीज आहे हे लक्षात घेऊन त्याची जोपासना केली जावी म्हणून आचार्य माळ्यासारखं त्याला खत पाणी घालतो. ते बीज आतूनच उलगडत जावं यासाठी स्वतंत्र, अध्ययन केंद्री, आनंददायी अशी व्यवस्था असणे हेच माझं खरं स्वरूप. तुमच्या गुरुकुलात तसं नसतं हे माहितीये मला. त्या गुरुकुलांना पाहूनच माझं बालपण परत आठवतं आणि जागं होतं. म्हणूनच या पायांमध्ये एवढी चंचलता तुला दिसते. तिथून मी चालत आलो तेव्हा तुला कोणीतरी अल्लड बालक आपल्याकडे दुडू दुडू धावत येतंय असा जो भास झाला तो यामुळंच. मला भविष्य स्पष्ट दिसतंय की हीच व्यवस्था परत येणार. जगात ज्या ठिकाणी लोकांनी मनापासून सत्याचा शोध घ्यायचा आणि शिक्षणाचा खरा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी हेच होतं. भाईजी म्हणाले, हो ना, तुम्हाला माहितीच असेल कारण तुम्ही सर्वज्ञ आहात, स्वतः शिक्षणच आहात. पण मग माझाही काहीतरी सहभाग असावा या संवादामध्ये म्हणून सांगतो. जगात शालेय शिक्षणात पहिल्या क्रमांकावर असलेल्या फिनलंडनं 2015 पासून वर्षभर चर्चा करून शेवटी 2016च्या नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला की आता फिनलंडच्या शाळांमध्ये विषयानुसार वेगवेगळं शिकवलं जाणार नाही. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, इतिहास, भाषा, गणित असे वेगळे वेगळे विषय असणार नाहीत. मग कसं शिकवतील? तर घटनाक्रमाप्रमाणे विषयामधील कुठला तरी एक घटक म्हणजे टॉपिक घेऊन किंवा एक घटना घेऊन त्यावरून शिकवणार. जसं 4थीच्या वर्गाला धानाची शेती कशी करायची ते शिकवणार, धानाच्या शेतीचा इतिहास शिकवणार, धानाच्या शेतीकरता आवश्यक असलेला भूगोल शिकवणार, त्याकरता आवश्यक असलेलं विज्ञान शिकवणार आणि त्या धानाच्या शेतीतलंच गणित शिकवणार. किती धान पेरलं तर किती उगवतं, मग त्याच निमित्तानं चक्रवाढ व्याज शिकवणार. म्हणजे धानाची शेती ही 2-3 महिन्यांसाठी 4थीच्या विद्यार्थ्यांना दिलं गेलेलं काम आणि त्याच्याशी निगडीत सगळे विषय. ही एकात्म आणि समग्र शिक्षण व्यवस्था. अशी सृजनशील शिक्षणाची पद्धत फिनलँडने सुरू केली. गुरुकुल पद्धती काय होती हे कदाचित त्यांना माहिती नसेलही, पण प्रयोगांती ते पोचले गुरुकुलापर्यंतच. अचानक त्या बालऋषीच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या 2-4 सुरकुत्या कमी झाल्याचा भास त्यांना झाला.
उत्साहानं ते ऋषी म्हणाले, "बरोबर. हेच तर भविष्य आहे. खऱ्या अर्थानं हेच होणार. गुरुकुलामध्ये प्रत्येक विद्यार्थी बीज आहे हे लक्षात घेऊन त्याची जोपासना केली जावी म्हणून आचार्य माळ्यासारखं त्याला खतपाणी घालतो. ते बीज आतूनच उलगडत जावं यासाठी स्वतंत्र, अध्ययनकेंद्री, आनंददायी अशी व्यवस्था असणं हेच माझं खरं स्वरूप. आणि तू सांगतोयस की ते आत्ता जगात परत येतंय. वा वा वा. मग आता आपल्या भारतातही येईल बरं का. कारण जगानं कुठली गोष्ट स्वीकारली आणि टाळ्या वाजवल्या की मग भारतातले लोक त्याच्यामागे वेडे होतात. विवेकानंदांना शिकागोमध्ये टाळ्या मिळाल्या तेव्हा आपण त्यांचा स्वीकार केला आणि योगच योगा होऊन सगळ्या जगालाच त्याचं वेड लागलं आणि तेव्हा मग भारतातले सगळे लोक नाक पकडून प्राणायाम करायला लागलेत. फिनलँडने गुरुकुल पद्धती स्वीकारली की आता हेही स्वीकारतील. भाईजी म्हणाले, हो, फिनलँडच नाही तर दक्षिण कोरिया, जपान इथल्या शाळांमध्ये सुद्धा सुरू झालंय. इटलीमध्ये देखील अशी पद्धत सुरू झाली आहे आणि आता अमेरिकाही प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगच्या नावावर हे करतेय. अमेरिकी विद्यापीठांमध्ये तर खूपसा गुरुकुलाचा भाग पहिल्यापासूनच आहे. तिथल्या आचार्यांना स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः तयार करण्याचं स्वातंत्र्य आहे. अरे वा. मध्येच बालऋषी म्हणाले, म्हणजे तिथं सरकारची लुडबुड नाही का? आहे, पण काही गोष्टींमध्ये नाही. शिक्षणाबाबत आचार्यांना भरपूर स्वातंत्र्य दिलं जातं. पैशाबाबतही थोडीशी लुडबुड सगळीकडेच आहे. अमेरिकेमध्ये तर शालेय शिक्षण पूर्ण सरकारी खर्चानं केलं जातं. अरे रे. परत एकदा तेरा थोडासा पडला. सरकारमुळंच ही सगळी गडबड होते बरं का. त्यांनी आपला तळपाय वर करून दाखवला आणि भाईजींना एकदम आश्चर्य वाटलं. पूर्ण तळपायावर फोड आले होते. अरे, हे काय? पायाला इतक्या जखमा कशा काय? इतके फोड कसे आले? अरे, ही तुमची काट्यांनी भरलेली वाट. जेव्हापासून या देशात माझ्यावर सरकारचं नियंत्रण आलं तेव्हापासून चालणंच कठीण झालंय. हे फोड काही बरेही होत नाहीत. सरकारी नियंत्रणामुळे वाटचाल बंद झाली. माझे प्राणच जणू निघून गेल्यासारखे झालेत. अजून जगलोय, वाचलोय ते शिक्षकांच्या श्रद्धेमुळं, शिक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळं. अजूनही सरकारी म्हणवल्या जाणाऱ्या शाळेमध्ये काही शिक्षक असे असतात जे माझी खऱ्या अर्थानं श्रद्धेनं पूजा करतात. खऱ्या श्रद्धेनं माझ्याकडे पाहतात आणि माझी उपासना करतात. त्यांच्याचमुळं एवढं म्हातारपण आलं तरीसुद्धा मी अजून जगतोय. सरकारीकरण दूर झालं तर माझं खरं बालपणही परत येईल. भाईजी म्हणाले, हो, आमचंही तेच मत आहे. अरे, तुमचं काय मत आहे हे महत्वाचं नाही. मी जे सांगतो तेच खरं आहे आणि तेच तुम्हाला कळलं पाहिजे. ते शोधण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. हो हो, माझं म्हणणं तेच होतं, भाईजी म्हणाले. समाजाभिमुख आणि समाजपोषित अशी शिक्षणाची व्यवस्था हीच खरी. बरोबर. आम्ही कसं माधुकरी मागून जगायचो, समाजात जायचो, 5 घरांमध्ये भिक्षा मागायचो, माई भिक्षा दे असं म्हणायचो आणि माईनं घातलेली भिक्षा आनंदानं खायची हीच आमची मेजवानी. जेव्हा अशी समाजपोषित व्यवस्था होती तेव्हा पूर्ण देश शिक्षित होता. स्वावलंबी शिक्षण संस्था तयार झाल्या. रोज रोज माधुकरी मागण्याची पण गरज उरली नाही. संस्थेच्या भूमीवर स्वतःच शेती करायची. नालंदा, तक्षशिलासारखी विद्यापीठ उभी झालीत. गावागावात सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली. भाईजींना राहवलंच नाही. मध्येच बोलले ते. इंग्रजांनी 1823 मध्ये भारतात शिक्षणाचे सर्वेक्षण केले तर त्यांना संपूर्ण देश सुशिक्षित आढळला. 6 लाख गावांमध्ये समग्र शिक्षणाची व्यवस्था होती. समाजपोषित आणि स्वावलंबी शिक्षण व्यवस्था. तेच तर. शिक्षण ऋषी आनंदानं बोलू लागले. पाठ थोडी ताठ झाली. ते माझे तारुण्याचे दिवस होते. 11व्या शतकात नालंदासारखी मोठी विद्यापीठं नष्ट करण्यात आली. पण शिक्षण थांबलं नाही. माझं बालपण नालंदा आगीत होरपळलं. पण समाज जिवंत होता. बदललेल्या परिस्थितीत मोठमोठाली शिक्षण केंद्र उभी करणं शक्य नव्हतं, पण समाजानं विकेंद्रित व्यवस्था चालू ठेवली.
गावागावात स्वावलंबी शिक्षण व्यवस्था सुरू केली. जीवनोपयोगी आणि तात्विक शिक्षण दोन्ही पण या व्यवस्थेत उपलब्ध होतं. हे माझ्या जीवनातले सोनेरी दिवस होते. माझं बालपण तारुण्यात विकसित झालं आणि मग ब्रिटिश आले, कायदे झाले. सरकारी परवानगीशिवाय शिकवणं हा अपराध ठरला. स्वावलंबी शिक्षण संस्था एक एक करून बंद पडू लागल्या. माझी माधुकरी बंद झाली, शेतीही बंद झाली. सरकारनं अन्नक्षेत्र बांधली आणि तिथं येऊन तुम्ही नोंदणी करा आणि खा म्हटलं तर आम्ही जगणार कसे? हो ना. आता परत लोकांना सरकारी हस्तक्षेपाचे दुष्परिणाम समजू लागलेत. एकूणच साचेबंद शिक्षणाचा वीट येऊ लागलाय. हजारो पालक आपल्या पाल्यांना औपचारिक संस्थांमधून काढून घरी शिकवू लागलेत. गृहशाळा, होमस्कूलिंग याकडे लोक आकर्षित होत आहेत. जगभरात लाखो आणि भारतात हजारो पालक या अभियानात सहभागी झालेत. गुरुकुलात प्रवेश घ्यायलाही खूप लोक तयार आहेत. गुरुकुल सुरू करण्याची मागणीही वाढतीये. भाईजींनी माहिती पुरवली. बालदृश्यींना जणू आनंदच होत होता. परत एकदा समाज माझं पोषण करायला लागला तर मी फक्त तरुणच नाही तर पुन्हा एकदा बाल होईन आणि मग खऱ्या अर्थानं जगू शकेन. शिक्षणाचं उद्दिष्ट मार्गी लागलं तर मग शिक्षण पद्धतीही मार्गी लागेल. ती कशी असायला पाहिजे? भाईजींनी विचारलं. आणि बालऋषी, शिक्षण ऋषी म्हणाले, वा रे, तू अगदी उपनिषदासारखे प्रश्न विचारतोस. पण प्रश्न विचारले की मी काही सांगत नाही. प्रश्नांची उत्तरं देणं मला आवडत नाही. या प्रश्नांनीच माझे प्राण विद्ध केले आहेत. प्रश्न मला टोकदार बाणासारखे वाटतात. भाईजी म्हणाले, अरे असं कसं चालेल? आजकालच्या शिक्षणशास्त्रामध्ये तर प्रश्न विचारण्याला खूप महत्त्व आलंय. मुलांना प्रश्न विचारा, त्यांना विचार करायला लावा. अरे अरे अरे, तो बालऋषी म्हणाला. प्रश्न म्हणजे माझ्यावर अत्याचारच. प्रश्न, शंका यापेक्षा महत्वाची आहे जिज्ञासा. ती जिज्ञासू वृत्ती कुठे आहे? ती तर तुमच्या प्रश्नांच्या भाडीमारात मरून जाते. म्हणून प्रश्न वगैरे नको विचारूस. हो, ही माझी जिज्ञासाच आहे. हो, कळलं. पण मग त्याला प्रश्नवाचक का केलंस? कारण मी आधुनिक शिक्षणात शिकलेलो आहे ना, म्हणून. मीही मॅकॉलो पीडित आहे, भाईजी म्हणाले. तो बालऋषी हसला. हो, ते आपल्या डोक्यातून काढून टाकायला खूप वेळ लागतो. आतवर रुतलेलं, भिनलेलं असं विष येते. शिक्षणाच्या खऱ्या स्वरूपाचं काम करायला धडपडणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला ते आपल्यातून काढून टाकण्याकरता फार झटावं लागतं. तुम्ही ते करताय, चांगली गोष्ट आहे. त्यामुळेच मी थोडा आशान्वित आहे. पण एक भावी काळ मी पाहतोय की ही शिक्षणाची जी गुरुकुल पद्धती आहे, म्हणजे ज्या शिक्षण पद्धतीत स्वातंत्र्य आहे आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण आहे, समजून घेणं आहे, विद्यार्थ्यातल्या बीजाचा विकास करण्याकरता केलेलं मार्गदर्शन आहे, असं शिक्षण खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जगात येईल असं दृश्य मी पाहतोय, असं तो बालऋषी म्हणाला. भाईजी म्हणाले, हो, आम्ही त्यासाठीच जगतोय. तो बालऋषी मोठ्या आनंदानं म्हणाला, चहा पिणार? भाईजींना 92-93 साली झिलमिल गुहेत एका अवधूताच्या हातून प्यायलेला चहा आठवला. भाईजी म्हणाले, नको नको, राहू देत. बालऋषी हसला. अरे, काय झालं? काय आठवलं का? हो, याच झिलमिल गुहेत एका अवधूतानं चहाबरोबर भांग पाजली होती मला. नाही नाही, मी भांग नाही पाजणार. कारण शिक्षण कधी कोणाला कशा प्रकारे झोपवत नाही, तर शिक्षण जागं करतं. भांग तर झोपवते ना. शिक्षण तर असं पेय देईल, असा चहा पाजेल की तुझी सगळी तंद्री उडून जाईल. पिणार? मी करू का चहा? नाही नाही, आज तू आमचा अतिथी आहेस. खऱ्या अर्थानं अतिथी आहेस. तिथी न सांगता आलास. तुम्ही आमचं म्हणालात. आणखी कोण आहे तुमच्याबरोबर? अरे वा वा, मी काही तुझ्यासारखा अविवाहित नाही. मी काही तुझ्यासारखा ब्रह्मचारी नाही. माझी बायको आहे. अरे वा, तीही बालवधू का? ती गेलीये जंगलामध्ये सरण आणायला. येईलच आता.
तिचं नाव काय? तुम्ही शिक्षण, मग तुमच्या पत्नीचं नाव? "हं, तिचं नाव तुला माहिती नाही? तिचं नाव संस्कार. संस्काराशिवाय शिक्षण होऊ शकतं का? हं? संस्कार आणि शिक्षण एकत्र असतील तरच खऱ्या अर्थानं आम्ही नांदू शकू. तरच खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचं उद्दिष्ट पूर्ण होईल. तरच खऱ्या अर्थानं मानवाला नवीन प्रगत पिढी मिळेल." "हो, पण आत्ता तर कुठंतरी त्यांचं नातं विस्कळीत झाल्यासारखं चाललंय." "नाही, ते शक्य नाही. अभ्यासक्रमात जरी संस्कार नसले तरी संस्काराशिवाय शिक्षण शक्यच नाही. आता ते संस्कार कसे आहेत आणि कसे नाहीत हा विषय वेगळा. ते अस्सल भारतीय परंपरेतील आहेत की आधुनिक जगामधले आहेत. पण शिक्षण संस्कार देणारच. आता ती संस्कार नावाची शिक्षणाची जी वधू आहे ती सुंदर, सुशील, सुशिक्षित, आधुनिक, अल्लड की साहसी हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं. पण संस्काराशिवाय शिक्षण शक्यच नाही. मग परत मुद्द्यावर येऊ, चहा पिणार ना? भाईजी म्हणाले, "हो तर, चहा आपल्याला आवडतोच." ठीक. त्यानं धुनीवरती फुंकर मारून अग्नी प्रज्वलित करत त्याच्यावरती एक टिपॉय ठेवून त्यावर एक किटली चढवली आणि पाणी आणण्याकरता बालऋषी जायला निघाले. भाईजी उठले आणि त्यांनी एकदम पाय पकडले. "मी पाणी आणतो." आणि हे काय? हात राखेतच गेला की. एकदम तंद्री उघडली आणि भाईजींना एकदम लक्षात आलं की इतका वेळ स्वप्नामध्ये चालला होता हा संवाद. पण निश्चितच तिथे एक टिपॉय ठेवला होता आणि त्यावर एक किटलीही होती. पाणी उकळत होतं. त्यांनी इकडं-तिकडं पाहिलं. एक ऋषी तसेच छोटे अगस्त्यासारखे, वामन बटूसारखे 4-4.5 फूट उंचीचे एका कोपऱ्यात बसले होते. त्यांचा चेहरा दुरून दिसत नव्हता, पण भाईजींना माहिती होतं की कसा चेहरा असणार. त्यांचा आवाज अगदी छोट्या बालकासारखा होता. वय दुरून वाकलेल्या पाठीवरून जरी फार मोठं दिसत असलं तरी आवाजामध्ये तोच अल्लडपणा होता. ते भाईजींना म्हणाले, "काय? झाली का झोप? उडाली झोप? हा? काही स्वप्न पाहिलं वाटतं. चला, चहा तयार आहे, गाळून घ्या आणि मलाही द्या आणि तुम्हीही घ्या." भाईजी चहा गाळत असताना आत्ताच झालेल्या संवादावर विचार करत होते. आपल्याच मनातले विचार असावेत. शिक्षणावर काम करता करता शिक्षणाबद्दल आलेले विचारच अशा रूपानं बाहेर आले असतील आणि त्या शिक्षणाचं मूर्त स्वरूप घेतलेल्या ऋषीशी झालेला संवाद डोळे उघडणारा होता हे मात्र खरं. बाहेरून पक्ष्यांचा कलरव ऐकू येत होता. कुठंतरी दूर हत्तींचा एक फार मोठा कळप चित्कारत होता. ते ऋषी म्हणाले, "आगीतला एक ओंडका काढून बाहेर गुढीच्या तोंडावर ठेव, म्हणजे हत्ती इकडे येणार नाहीत." त्यांनी थोडीशी राळ दिली. "ही राळ टाक, म्हणजे आग भडकेल." भाईजींनी त्या बालसन्यासानं सांगितल्याप्रमाणे केलं आणि परत आत येऊन बसले. चहाचे 2 कप तिथं ठेवलेले होते. कपांमधून वाफ येत होती आणि त्या वाफेतून शून्यात पाहत भाईजी शिक्षणाशी झालेला आपला संवाद आठवत होते. फलश्रुती. आपल्याकडे शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ब्रिटिशांच्या आगमनानंतर मॅकॉलेनं सुरू केलेल्या शिक्षण पद्धतीनं औपचारिक शिक्षण आणलं. पाठांतर, गुणांच्या आधारे मूल्यमापन, पास-नापास ही सर्व मॅकॉलेनं सुरू केलेली पद्धत. आजही आपण त्याच पद्धतीचा अवलंब करत आहोत. खरं तर ही पद्धत आता अंगवळणी पडली आहे. तरी देखील अनेक व्यक्ती, संस्था या औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विचार करतायत. सर्वात मोठा बदल म्हणजे शिक्षण कोणा एका वर्गापुरते मर्यादित न राहता सार्वत्रिक होते आहे. करोनाच्या साथीनिमित्त शाळा, महाविद्यालयं कुलूपबंद झाली आणि शिक्षण हा विषय चिंतेचा झाला. ऑनलाईन शिक्षण सुरू झालं हे खरं, मात्र खरं शिक्षण कशाला म्हणायचं या प्रश्नानं प्रत्येकाच्या मनात शिरकाव केला हे नक्की. सुरुवातीला नवनवीन असताना ऑनलाईन शिक्षणाविषयी कुतूहल होतं, परंतु नंतर शिक्षक, पालक आणि प्रामुख्यानं विद्यार्थ्यांना कंटाळा नक्कीच आला. खरं शिक्षण केवळ शाळा, पुस्तकं, परीक्षा, निकाल, स्पर्धा यात अडकून पडलं होतं. साधनांशिवाय शिक्षण होतं हे आपल्याला जेव्हा कळेल तिथूनच खरं शिक्षण सुरू होईल. शिक्षण शाळेत जाणं आणि महाविद्यालयात सुरू होतं आणि संपतं या कल्पनेतून आपण बाहेर येऊया. कारण शिक्षण जन्मापासून मृत्यूपर्यंत अव्याहत सुरूच असतं.